नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज तर आलो आहे आम्ही दत्तात्रय मंदिर कुरवपूर रायचूरपासून एक 25 ते 30 किलोमीटरवर हे कुरवपूर म्हणून गाव आहे. त्या गावात श्रीपाद श्री वल्लभ दत्तात्रय हे असं नाव आहे. बघू शकता इथं पार्किंग थोडी आहे, पण समोर बघू शकता नदीचा व्ह्यू वगैरे कसला छान दिसते. कृष्णा नदी म्हणतात. चला आता तुम्हाला मंदिरातलं थोडंसं दर्शन करतो. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे मी बाहेरून व्हिडिओ काढला आहे. बघू शकता. आणि एक मंदिरातलं एक परंपरानुसार जुनी काळातली प्रथा आहे, पॅन्ट शर्ट घालून जाऊ शकत नाही. साडी या तुम्ही तिथं लुंगी वगैरे लावू शकता, आणि लुंगीच अलाउड आहे, पॅन्ट शर्ट अलाउड नाही आहे मंदिरात. ते तुम्ही बघू शकता. आतमध्ये पुजारी बसले आहेत आणि आतमध्ये पूजा वगैरे चालू आहे. तर मी थोडं बाहेरूनच दाखवतो का आतमध्ये मला पण एंट्री नाही आहे. मी पण पॅन्ट शर्ट घातल्यामुळे हात पूजा करताना लुंगी आणि शॉल वगैरे या टॉयल वगैरे तिथं अवेलेबल असतं. काय अडचण नाही, कुठून घरून घेऊन जायचं नसतं आहे आपल्याला. हे बघू शकता तुम्ही. बघा बसले आहेत आतमध्ये पूजा करण्यासाठी. हे आमचे मॅडम होते, त्यांना घेऊन गेलेलं, त्यांच्यामुळे मला आज खूप छानसं दर्शन झालं. हे बघा मंदिर बघा, बाहेरची बाजू आहे ही. मी बाहेर आलो आणि हे तुम्ही इथं फोन करून विचारू शकता. रूम वगैरे अवेलेबल आहे. हे बघू शकता. खूप छानसं मंदिर दिसतोय. आणि हे 12ही महिने उघडं असते. फक्त मान्सूनच्या टायमाला तेवढं पुजाऱ्यांना विचारून यावं लागते की पाणी किती वगैरे, कारण की जायला रस्ता आत्ता नवीन होतोय, गाडी वगैरे जाते, पुलाचं काम झालं आहे ऑलरेडी, फक्त भर वगैरे साईडचे धक्के बाकी आहेत. आणि नाहीतर दुसरं ऑप्शन आहे, बोटिंग करू शकता. आणि रायचूरपासून एक 26 किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आहे. खूप छान आणि सुंदर दत्तात्रयचं मंदिर आहे. आणि तुम्हाला ही बघा समोर बघू शकता. आता बोटिंग दाखवतो. हे बघा, ही बोट आहे, ही तेलंगणा बॉर्डरवरनं येते. पलीकडं रायचूरवरनं यायला पण तिथं पण बोटच आहे, पण तिथं नॉर्मल बोट आहे. आता ब्रिज झालं त्याच्यामुळं काय गरज पडत नाही एवढी. हे बघा, तुम्ही दर्शन करून बाहेर निवांत येऊन बसू शकता. आतमध्ये पाय टाकून नाही बसायच्या. आतमध्ये समुद्र नाही, नदीत खूप मगर पण आहेत, भरपूर मगरी आहेत. पण असं कोणी इथं आल्यावर हे करू नका की आतमध्ये आंघोळीला वगैरे. बाहेर काठावरच बसून तुम्ही हातपाय आंघोळ करू शकता. आतमध्ये कोणी उडी मारू नये. इथं खूप मगर वगैरे आहेत, त्यामुळे हे पण सांगितलं. हे बघा समोर तेलंगणा बॉर्डरपाशी इथं मठ आहे. हे दत्तात्रयचंच मठ आहे समोरच्या बाजू. बघा खूप छानच आहे आणि एकदम स्वच्छ पाणी आहे. एवढं सुद्धा तुम्हाला खराब पाणी भेटणार नाही कृष्णा नदीवरचं. हे माझा व्हिडिओ टाकला, मी सहज टाकला, म्हणलं दिसते कसं आहे बघू म्हणून. बघू शकता हे बोटिंग. कसं वाटलं मित्रांनो दत्तात्रय मंदिरच्या समोरचा व्ह्यू कसा काय येते. आणि हे मंदिराचा ॲड्रेस मी दोनदा सांगतो तुम्हाला.